हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर चॅनल श्वेता राहुल. तर आज सकाळच्या धावपळीत गडबडीत सरांनी मला आठवण करून दिली की हा व्हॅलेंटाईन्स वीक चालू आहे आणि उद्या व्हॅलेंटाईन्स डे आहे. लग्नाच्या अगोदर रिगरली फॉलो करत होतो, पण आता जरा सध्या विसरायला होतं. रोजच्या गडबडीमध्ये दुसऱ्या प्रायोरिटीचे कामं असतं, त्याच्यामुळे काही लक्षात राहिलं नाही की उद्या व्हॅलेंटाईन्स डे आहे. काय प्लॅनिंग आहे सर मग उद्याचं? सॅटर्डे आहे. स्वरांशची तर स्कूल आहे, हाफ डे. स्वरांश स्कूलला जाणार. तुम्ही करा जो प्लॅन काय करायचंय. तुम्ही करा प्लॅन. आपले ड्रॉइंगचे क्लासेस आहे उद्या. बघू उद्या सकाळी डिसाईड करू बघू का मग आता काय उद्याचं उद्या ठरवू ऑन द स्पॉट. काय गिफ्ट देणार मला? गिफ्ट अजून काय डिसाईड नाही. गिफ्टचं काय गिफ्ट द्यायचंय अजून डिसाईड नाही केलंय मी. तू दे मला गिफ्ट. नाही, यावर्षी तू दे. या वर्षी मागच्या वर्षी कोणतं गिफ्ट दिलं होतं मला? गुलाबाचं फुल. गुलाबाचं फुल. गुलाबाचं फुल. बघायला लागेल. गिफ्ट काय अजून काय डिसाईड नाही केलंय काय गिफ्ट द्यायचंय. कर डिसाईड. बघू. आणेल तर आणेल, नाही तर जमलं तर आणेल, नाही तर आता बघू दिवसभरात कसा वेळ भेटतो. ठीक आहे. नाही तर मग पेंडिंग राहील गिफ्ट. ते बघू मग. नेक्स्ट मंथ मध्ये पण आहे अजून भरपूर काही आपल्या टू डू लिस्ट मध्ये. काय काय नेक्स्ट मंथ भरपूर सारे टास्क आहेत आमच्या टू डू लिस्ट मध्ये. तर तेव्हा तिथे ऍडजस्ट करून घेऊ. जर आज नाही जमला आणायला किंवा उद्या नाही जमला आणायला. ठीक आहे. ओके. चला मग. तुम्हाला आता जायचं असेल ऑफिसला. चला, मला पण करायचंय लॉग इन. चला मग. ऐक ना, तुला आठवतं का तू पहिलं रोज कधी दिलं होतं मला? आठवतं कधी दिलं होतं? जेव्हा तू मला प्रपोज केलं. नाही, तेव्हा नव्हतं दिलं. रोज डे होता आणि आपण तिकडे भेटलो होतो डांगे चौकात ब्रिज खाली. तर तिथं दिलं होतं तू. यू आर रॉंग. नाही. येस, तेव्हा पहिलं रोज दिलं होतं तुम्हाला. नाही, जेव्हा तू हो म्हटली होती तेव्हा मी पहिला रोज दिलो. नाही, तेव्हा तू काहीच नव्हता घेऊन आला. रिकामा आला होता, फक्त बाईक होती हातात बस, बाकी काहीच नव्हतं. मी पहिल्यांदा भेटले. नंतर मग किती दिवसांनी व्हॅलेंटाईन्स डे आला होता. मग रोज डेला तू फर्स्ट रोज आणलं होतं माझ्यासाठी. ते पण त्या चौकात तिथे ते फुलांचं शॉप आहे, तिथून घेतलं होतं. आणि तेव्हा तिथे मला तू ते रोज दिलं होतं. आठवलं? मला आठवते की मी 9 नोव्हेंबरला आपण भेटलो होतो, जेव्हा दोघांकडून हो होतं. आणि तेव्हा तुम्हाला भेटायला आला होता. मग 4 महिन्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 3 महिन्यानंतर व्हॅलेंटाईन्स डे आला होता. मी तेव्हा रोज दिलं होतं. त्याच्या अगोदर काहीच नव्हतं दिलं. तर असा आहे एकंदरीत प्रकार. तर जुन्या आठवणी जरा ताज्या झाल्या. कधी भेटलो, कधी रोज दिलं, कसं भेटलो. आणि तर नको, जर तुम्हाला पण ऐकायची असेल आमची स्टोरी तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आम्ही नक्कीच शेअर करू तुमच्यासोबत. चला, तर आता सगळी कामं आवरली आहे. याला पण जायचं आहे ऑफिसला आणि मला पण करायचं आहे ऑफिससाठी लॉग इन. तर मी लॉग इन करते, सगळे कामं आवरते. मग भेटू आपण परत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.